नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके. आणि हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ प्लीज स्किप करू नका किंवा मध्येच हा व्हिडिओ सोडून देऊ नका. पूर्ण लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. ओके. कारण तुम्ही रिस्क रिवॉर्डवरती काम करणं गरजेचं आहे. ओके. सो मी तुम्हाला सांगतो की म्हणजे तुमचं सेटअप परफेक्ट असतं. ओके, समजा तुमचं सेटअप परफेक्ट आहे, तुम्ही प्रॉपर एंट्री घेतली, स्टॉप लॉस सेट केला. पण जस्ट बिकॉज तुम्ही फिअरमुळे एखादा ट्रेड अर्ली एक्झिट केला. ओके. सो काय होणार, की तुम्हाला कमी प्रॉफिट होणार आणि जर नेक्स्ट 2-3 ट्रेडमध्ये जर तुम्हाला लॉस झाला, तर तुम्हाला जे काही प्रॉफिट मिळालं होतं ते पण चाललं जाईल. ओके. म्हणजे तुमचं अकाउंट मायनसमध्ये होईल. सो मला हे सांगायचं आहे, की तुम्ही रिस्क रिवॉर्डवरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आता समजा एखादा ट्रेड घेतल्यानंतर पहिलं तर तुमची रिस्क किती आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, तुमची रिस्क डिफाईन असली पाहिजे. सेकंड गोष्ट काय आहे, तर रिस्कनुसार तुम्हाला पोझिशन साईज मॅनेज करायची आहे. ओके. आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ट्रेड करायचं आहे. ओके, सो तुमची पोझिशन साईज ही रिस्कनुसार ठरणार आहे. आणि त्याच्यानंतर समजा एखाद्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही जर ट्रेड करत आहात आणि जर तुम्हाला माहिती नसेल की तुमचं टार्गेट कुठं आहे आणि इव्हन जरी तुम्हाला टार्गेट माहिती असेल, पण जस्ट जस्ट बिकॉज तुमच्याकडून सायकॉलॉजीमुळे तो ट्रेड तुमच्याकडून होल्ड करणं होत नाही. तर ॲटलीस्ट ट्राय करा की रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्ही तुमचा ट्रेड ॲटलीस्ट होल्ड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ॲटलीस्ट 1:1 किंवा 1:2 किंवा 1:3चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला टार्गेट पूर्ण तुमचं जे मोठं टार्गेट असेल तिथपर्यंत तुम्हाला होल्ड करणं जमत नसेल, तर ॲटलीस्ट बिगिनर लेव्हलला असाल तर तुम्ही 1:1 किंवा 1:2चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की 1:1 काय आहे, 1:2 काय आहे आणि ते कसं बेनिफिशियल होतं याचं पण हे पण मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता समजा आपण एक ट्रेड घेतला ₹100. ओके. ₹100 एक ट्रेड घेतला. आपला ₹90चा स्टॉप लॉस आहे. ओके. एंट्री जर आपली इथं आहे. आपला ₹90चा आपला स्टॉप लॉस आहे. ओके. ₹90वरती आपला स्टॉप लॉस आहे. म्हणजे आपल्याला एका ट्रेडमध्ये जर स्टॉप लॉस हिट झाला तर ₹10चा लॉस होईल. ओके. आणि आपल्याला काय करायचं आता, जर आपण 1:1चं टार्गेट डिसाईड केलं, तर जेव्हा आपली प्राईस 110ला पोहोचेल, तेव्हा आपल्याला आपला ट्रेड एक्झिट करायचा आहे. ओके. सेकंड म्हणजे जर आपण 1:2चं प्लॅनिंग केलं, तर आपलं टार्गेट किती राहील? तर 1:20. ओके. तेव्हा आपल्याला ट्रेड एक्झिट करायचं आहे. थर्ड म्हणजे जर आपण 1:3 केलं, तर टार्गेट 130 राहील. तेव्हा आपल्याला एक्झिट करायचं आहे. ओके. सो हे झालं आपलं 1:1 काय आहे किंवा 1:2 काय आहे किंवा 1:3 काय आहे. म्हणजे जेवढा आपला स्टॉप लॉस आहे, तेवढा स्टॉप लॉसवर आपल्याला एंट्री प्राईसपासून तेवढं आपलं टार्गेट आपल्याला घ्यायचं आहे. ओके. सो जर आपण तेवढं सेम घेतलं तर ते झालं 1:1. जर आपण डबल घेतलं तर ते झालं 1:2 आणि जर आपण ट्रिपल घेतलं तर ते झालं 1:3. ओके. सो आपल्याला या रिस्क रिवॉर्डनुसार आपल्याला ट्रेड मॅनेज करायचं आहे. मी तर तुम्हाला म्हणेन की तुम्ही स्टार्टिंगपासूनच ट्राय करा की तुमचं जे काही टार्गेट आहे तिथपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि स्टॉप लॉस ट्रेल करत जा. कारण जरी स्टॉप लॉस ट्रेल करत जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला ॲटलीस्ट तिथून मार्केट रिटर्न जरी आलं, तरी ॲटलीस्ट तुम्हाला लॉस होणार नाही. सो मी जो याच्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल की स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला आयडिया येईल की मी का सांगत आहे की तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत वेट करणं गरजेचं आहे. पण जर तुमच्याकडून टार्गेटपर्यंत वेट करणं होत नसेल, तर इनिशियल लेव्हलला तुम्ही 1:1, 1:2 किंवा 1:3चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आता याचं मी तुम्हाला गणित सांगतो की का बेनिफिशियल आहे रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं. ओके. आता समजा आपण 6 ट्रेड घेतले. आपल्याला समजा 4 ट्रेडमध्ये सॉरी 6 ट्रेडमध्ये आपल्याला समजा लॉस झाला. ओके. आणि आपल्याला 4 ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झालं. आणि आपण फॉलो काय करत आहोत, जर आपल्याला पर ट्रेड किती लॉस होतोय? ₹100चा लॉस होतोय.
तर आपल्याला 6 ट्रेडनुसार आपल्याला किती रुपयाचा लॉस होणार? तर ₹600 लॉस होणार, बरोबर? ₹600 आपल्याला लॉस झाला. आणि तेच जर आपण 1:2चं टार्गेट घेतलं पर ट्रेडमध्ये, तर आपल्याला किती आपण आपले 4 ट्रेड प्रॉफिटेबल आहेत, राइट? आपल्याला ₹100चं प्रॉफिट होतंय. म्हणजे पर एका ट्रेडमध्ये आपल्याला 200चं प्रॉफिट होतंय. आपले ट्रेड किती आहेत? 4. तर आपल्याला 800चं प्रॉफिट होणार. ओके. ₹800चं प्रॉफिट होणार. आपण इथे कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करत आहोत? रिस्क रिवॉर्ड कोणता फॉलो केला आपण इथं? 1:2. ओके. आपल्याला प्रॉफिट किती झालं टोटल? तर ₹200चं प्रॉफिट झालं, राइट? सो तुम्ही हे गणित समजून घ्या. म्हणजे तुम्ही जास्त ट्रेड लॉसमध्ये असून पण तुम्ही एंड टू एंड तुम्ही प्रॉफिटेबल आहात. कारण तुम्ही 1:2चं रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो केला. ओके. सो म्हणून मी म्हणतो, की तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला आपल्याला ट्रेडमध्ये काय करायचं आहे? मेन गोष्ट समजून घ्या. आपण ट्रेडिंग करतो म्हणजे काय करायचं, की आपल्याला मिनिमम लॉसेस घ्यायचे आहे. ओके. केव्हा पण तुम्ही जेव्हा ट्राय कराल, की कसं तुमचा मिनिमम लॉसेस होईल आणि कसं तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट कॅप्चर करायचा प्रयत्न कराल. ओके. कारण जेवढं तुम्ही प्रॉफिट जास्त कॅप्चर कराल, तसं त्याच्यानंतर जर आपल्याला 2-3 ट्रेड लॉस जरी झाला, तरी आपल्या ऑलरेडी काही मागच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट कमवल्यामुळे ते इक्वल होऊन जाईल. ओके. सो तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल राहाल. सो त्याच्यामुळे तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं गरजेचं आहे. हे तुम्ही गणित समजून घ्या. हे गणित एकदा तुमच्या डोक्यात आलं तर तुम्हाला कळून येईल, की रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करणं का गरजेचं आहे. ओके. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो सोबत प्रोबॅबिलिटी पण जास्त इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. सो हे बेसिकली आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. आणि बिगिनर लेवलला असाल, जर तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेडर जरी असाल आणि तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल नसाल, तर तुम्ही ट्राय करून बघा. ॲटलीस्ट 1 मंथ, 3 मंथ तुम्ही ट्राय करा आणि 1:2चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि 3 मंथ नंतर तुम्ही पहा, की तुम्ही प्रॉफिटेबल आहात की नाही. ओके. रिस्क रिवॉर्ड सोबत प्रोबॅबिलिटी पण इम्पॉर्टंट असते. जस्ट फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करून होत नाही. म्हणजे जर तुम्ही हाय विनिंग प्रोबॅबिलिटी ट्रेड जर नाही घेतली आणि रँडम कुठे पण ट्रेड करताय आणि जर रिस्क रिवॉर्ड रेशो पण फॉलो करताय, तर तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल नाही राहणार. रिस्क रिवॉर्ड रेशो सोबत प्रोबॅबिलिटी पण तेवढीच इम्पॉर्टंट असते, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ओके. पण आत्ता तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करायचं स्टार्ट करा. जर तुम्ही करत नसाल तर स्टार्ट करा. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेडर असाल, तर मी तर म्हणतो, की रिस्क रिवॉर्डपेक्षा तुम्ही तुमचं जे टार्गेट डिफाईन केलं तिथपर्यंत वेट करण्याचा प्रयत्न करा. हळू-हळू जशी तुमची सायकॉलॉजी बिल्ड होईल, तसं तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या टार्गेटपर्यंत वेट करण्याचा नक्कीच प्रयत्न कराल. ओके. सो येस, हे होतं पूर्ण आपलं रिस्क रिवॉर्ड रेशोबद्दल. ओके. सो अजून पण तुम्हाला काही डाउट्स असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. ओके. किंवा तुम्ही मला मेल करू शकता. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ पहा. आणि अजून पण या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.